नमस्कार. समजा आज तुमच्याकडे 1 करोड रुपये आहे. तर तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, की तुम्ही या 1 करोडचं काय कराल? मोस्ट ऑफ द लोकं म्हणेल, आम्ही एक फ्लॅट विकत घेईल आणि त्याच्यातनं रेंटल इन्कम सुरू करेल. आणि खूप कमी लोकं असा विचार करेल, की हे 1 कोटी आम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू आणि त्यातनं एक इन्कम जनरेट करू. आज मी तुम्हाला एक रिअल टाईम एक्झाम्पल दाखवतो, जे ऐकून तुम्हाला इन्कम जनरेशनचा पर्स्पेक्टिव्ह कंप्लीटली चेंज होईल. तुम्हाला माहीत आहे आपल्याकडचं सगळ्यात कॉमन आन्सर असं असेल, की आम्ही प्रॉपर्टी विकत घेऊ आणि त्यातनं रेंटल इन्कम जनरेट करू. पण रिॲलिटी काय आहे ते एकदा बघा. तुम्ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर तुम्हाला टेनंटचं टेन्शन, तुम्हाला वर्षाचा मेंटेनन्सचं टेन्शन, ती प्रॉपर्टी व्हॅकंट असली तर त्याचं वेगळं टेन्शन आणि टॅक्सेशनचं टेन्शन आणि इन्फ्लेशन बरोबर जर त्याचं रेंटल यील्ड नाही भेटलं तर त्याचं टेन्शन. आता बघूया की स्मार्ट इन्व्हेस्टर काय करतात. स्मार्ट इन्व्हेस्टर त्यांची इन्व्हेस्टमेंट करतात एस-डब्ल्यू-पी म्हणजे. एस-डब्ल्यू-पी म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉ प्लॅन. सिंपल भाषेत तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता आणि प्रत्येक महिन्याला त्यातनं इन्कम घेता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेले अमाउंट आहे, ती पण ग्रो होते आणि तुम्हाला महिन्याचं इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट कंडिशन तुम्हाला महिन्याचे इन्कम पण येतात. आता एक सॉलिड एक्झाम्पलनी बघूया, की हे कसं वर्क करतं. समजा आज तुमच्याकडे 1 कोटी रुपये असेल आणि ते तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं. लेट्स से म्युच्युअल फंड कोणता पण असेल, एखादा बॅलन्स असेल, फ्लेक्झी कॅप असेल. आपण रिटर्न हे एकदम कन्झर्व्हेटिव्ह एक्स्पेक्ट करू तर 12% रिटर्न आपण एक्स्पेक्ट करताय. तुम्हाला प्रत्येक वर्षी 1 कोटीवर 8 लाख रुपये तुम्हाला फिक्स इन्कम जनरेट होईल. 8 लाख वर्षाचे म्हणजे 66,000 तुम्हाला महिन्याचे फिक्स इन्कम जनरेट होईल. आणि हे फक्त इन्कम जनरेट नाही होणार, तर तुमचा जो 1 करोड तुम्ही इन्व्हेस्ट केला आहे ना, हा 20 वर्षानंतर तुम्हाला 2 करोडाचा कॉर्पस जनरेट करून देईल. म्हणजे इथे तुम्हाला रेग्युलर इन्कम पण जनरेट होत आहे आणि तुम्ही इन्व्हेस्ट केलेली प्रिन्सिपल अमाउंट पण तुम्हाला वेल्थ बिल्ड करायला मदत करत आहे. आपण एक सिंपल कंपॅरिझन बघू. प्रॉपर्टी व्हर्सेस एस-डब्ल्यू-पी. लेट्स से तुम्ही 1 कोटी रुपयाची प्रॉपर्टी विकत घेतली आणि तुम्ही कुठे पण बघाल ना, तर प्रॉपर्टीमध्ये 20 ते 30,000 रुपये रेंटल इन्कम तुम्हाला महिन्याचं भेटेल आणि त्यावरून तुम्हाला मेंटेनन्सची कॉस्ट राहील दर वर्षाची आणि तुम्हाला टेनंटचं टेन्शन राहील आणि त्याच्यामध्ये लो लिक्विडिटी असते. सेम थिंग जर तुम्ही 1 कोटी रुपये एस-डब्ल्यू-पी मध्ये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 60 ते 70,000 रुपये महिन्याचं रेग्युलर इन्कम भेटेल. तुम्हाला टेनंटचं टेन्शन नाही, तुम्हाला कसलं रिपेअरिंग करायचं नाही आणि तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता. आता तुम्हीच सांगा आणि तुम्हीच डिसाईड करा, की कोणतं ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. मी मागच्या 10 वर्षापासून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत आहे आणि मी भरपूर क्लायंटला एस-डब्ल्यू-पीचं ॲडव्हाइस दिलं आहे आणि दे आर सो हॅपी विथ द रेग्युलर इन्कम. एस-डब्ल्यू-पी हा काही नवीन कन्सेप्ट नाहीये. एस-डब्ल्यू-पी हा जुना कन्सेप्ट आहे. फक्त खूप कमी लोकांना माहीत आहे कारण की त्यामध्ये तुम्हाला गाईड करणारे कमी लोकं आहेत. तुम्हाला प्रॉपरली त्याचं नॉलेज भेटलं नाहीये म्हणून तुम्हाला ते नवीन कन्सेप्ट वाटतोय. जर तुम्हाला रेग्युलर इन्कम जनरेट करायचं असेल, तुम्हाला तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट करायचं असेल, कॅपिटल सेफ ठेवायचं असेल आणि तुम्हाला प्रॉपर्टीचे हेडॅक नको आहे, तर एस-डब्ल्यू-पी हा तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला जर एस-डब्ल्यू-पी बद्दल आणखी डिटेल्स पाहिजे असेल, तुम्हाला एस-डब्ल्यू-पीचे तुमचे डाउट्स क्लिअर करायचे असेल आणि तुम्हाला एस-डब्ल्यू-पीनी रेग्युलर इन्कम जनरेट करायचं असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून तुम्हाला तुमच्या फायनान्शियल जर्नीला एक स्टॅबिलिटी आणायला, तुम्हाला रेग्युलर इन्कम जनरेट करायला मदत करेल. थँक यू सो मच.